नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सागर चव्हाण, पैलवान डेअरी फार्म. आणि आज आलोय बेंगलोरला. अनेक शेतकऱ्याच्या दारातलं ब्रीड काय असतं, एक सामान्य शेतकरी काय क्वालिटीची काय डेव्हलप करतोय, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवणार आहे. बघा, व्हिडिओ मध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही दुसऱ्या हाताचं कालवड आहे, आरमानाचे. त्याचा पहिला जो रेकॉर्ड 36-37 लिटरचा आहे. आणि ठेवून बघा, गाय बांधायला कुठे येते काय येते. आता ही परत गाभण आहे, 1 महिना बाकी आहे. 2.5 लाख रुपयाला माहिती पण मालक काय द्यायला तयार. ब्रीड क्वालिटी बघा, गायची ठेवून बघा कशी आहे, एकदम टॉप क्वालिटी. ही कालवड बघायला आलतो, 3-3.5 लाख रुपये किंमत सांगताय. त्याला 1.5 महिना बाकी आहे वस्त्राला. एकदम टॉप ब्लड लाईनचे बेस पेपरचं वस्त्र आहे. सिलेक्शन बघा यांचं, आणि ठेवून बघा गायांची कशी बघा. ही ब्रीड बघा, ह्या गायची काळी कालवड आहे, त्या पांढऱ्या गायची ही वस्त्र आहे बघा. आता मी दाखवलं तुम्हाला ही कालवड आहे ना, ती त्या पांढऱ्या गायची समोरच्या. आणि त्या गायचं 48 लिटरचं रेकॉर्ड आहे इथं दूध दिलेलं. पलीकडे बघा अजून एक कालवड तयार आहे. आणि असं झाडाखाली पूर्ण बघा, हे चिंचाचं झाड आहे. एकदम ठेवून बघा कशी एकदम गारव्याला गाय आहे ती. मुक्त गोटा नाही काय नाही, पण गाय बांधायला कंटिन्युअस मातीवर आहे ती. आता बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये, त्यांना येसन बेसन आहे, म्हणजे सहजवारी आपल्या इकडे तिकडे घेता यावी. कुट्टी नाही समोर काय नाही, आणि लय कमी लोक कुट्टी टाकतात तिथे गायांना. पण जे ब्रीड सिलेक्शन आहे ना, जे आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की बेंगलोर मधली ब्रीड काय आहे, तरी ब्रीडवर काम केलेलं आहे. पहिल्यापासून 35-40 वर्ष झाली ब्रीडवर काम करतात, म्हणून यांच्याकडे ब्लड लाईन आहे. एकाच टाइम मला अशा 100 बडकरी गाय असणं म्हणजे सोपं काम नाही. एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहे त्यांच्यापाशी. आणि ह्यातनच आपण सिलेक्शन करून करून तुमच्यासाठी माल आणत असतो. हा माल आपला काय बाजारात गोळा केलेला नसतो, किंवा बेंगलोरच्या नावाखाली लोकलची आपण तर विकत नाही. गाय देणार तर तुम्हाला ब्लड लाईनची देणार. गायला रेट आहेत, पण क्वालिटीची गॅरंटी आपल्याकडेच आहे पूर्णपणे. गाय लोकेशन विथ त्याचा टॅग, गाय प्रॉपर बेंगलोरची असते आणि रेकॉर्डची असते. तर काल फिरता फिरता मी बऱ्याच व्यापाऱ्यांकडे आपल्या इकडच्या पण गाय बघितल्या महाराष्ट्रातल्या, पण आपलं जी घेणं आहे ना, ते सगळं शेतकऱ्याकडे आहे, प्रॉपर शेतकऱ्यापाशी आहे. प्रत्येक गायच्या कानात टॅग आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. टॅग नाही तर ती गाय बेंगलोरची नाही. टॅग पाहिजेलच पाहिजे गायला. तर गाय बघा तुम्ही. ह्या शबरियाना नमस्ते. शबरियाना, ये कितने साल का है, अभी पुराना ब्रीड है ये 20 साल से ऐसे पल के। अभी देखिए ये जो पैच का है ना, ये जो गाय का ये जो पैच है, ये जो ब्रीड है, ये कितने साल से ऐसा गाय आपके इधर मिलता है? 20-30 साल से मिलता है। 20-30 साल से ये पैच का गाय मिलता है. अभी क्या होता है, यही पैच को कोई भी डालता है. पंजाब का ब्रीड है, दुबई का ब्रीड है, ये आपका बेंगलुरु का ब्रीड है. और ये 20-30 साल से इधर. मित्रांनो, ह्याच पॅचला काय काय हरामखोर काय करते तरी टाकते ती WWE ची ब्लड लाईन टाकते. ही आजची ब्रीड नाही इथली. ही ब्रीड कमीत कमी इथली ना 30-30 वर्षापूर्वीची आहे. आणि उगाच काय होतं माहितीये का, फेस क्वालिटी तसं तोंड दिसलं म्हणून त्या बुलचं त्या ह्याचं नाव टाकायचं, फसवा पशु आहे. तुम्ही ब्रीड बद्दल आधी शुअर व्हा. मला दिवसात कमीत कमी 9-10 शेतकऱ्यांचा तर रोज फोन येतात की पहिलवान आमची ब्रीडच्या नाव फसवणूक झाली, त्यानं फसवलं त्यानं फसवलं. ती काय होतं माहितीये का, तुम्हाला स्वतः ब्रीड पारख करता आली पाहिजे. की बाबा एखाद्याने सांगितलं की तुम्ही लगेच घेणं असं नाही, की आधी तुम्ही चेक करा की बाबा ती खरोखर गाय त्या ब्रीडची आहे का नाही, त्या क्वालिटीची गाय आहे का, त्या गायची बॉडी लाईन कशी आहे, गायचं म्हणजे बॉडी स्कोर कसा आहे, आर्डर क्वालिटी काय आहे, ती खरोखर इम्पोर्टेडची गाय आहे का उगाच आपलं लय तोंड पांढरा असलं की झाला विषय, असं नाही. हा ब्रीडचा विषय आहे ना, ते ब्रीड एकदम श्युरिटीनं पाहिजे, त्यात कॅरेक्टर पाहिजे. आणि ज्या बुलचं तुम्हाला व्यापारी नाव सांगतात, तो बुल नक्की किती वयाचा आहे. आता काय काय नालायकांना तर ही बी कळत नाही की जी सिमेंट आता विकायला निघलेत ना, 1-6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी, त्या सिमेंटच्या यांच्याकडे गाय विकायला येते 4-4, 5-5 वर्षाच्या. म्हणजे एवढी फसवा फसवी चांगली नाही. शेवटी हिशोब सगळ्यांचा होतोय. ही काय कोण वर घेऊन जात नाही. पण काय होतं माहितीये का, सर्वसामान्य माणसाला कर्जबाजारी व्हायची